चल राधिके, चल पटकन जेवायला बस बघू. अजिबात वेळ लावायचा नाही. आज नानीला खूप काम आहेत. काय तुम्ही पण? जेवायला मिळालं नाही तर मी जबाबदार नाही म्हणून आपलं म्हटलं. बरं राधिका, काय म्हणाले ग थेरपिस्ट? काही नाही, आज पहिलीच भेट होती. पहिली भेट तर चांगली झाली. म्हणजे अथर्व पण बोलला त्यांच्याशी आणि ते सारखे अथर्वला काही ना काहीतरी प्रश्न विचारत होते. जजमेंट घेतात ते. काय काय म्हणाले का डॉक्टर? काही नाही, ते म्हणाले होऊन जाईल. रोज त्याच्याशी बोललं ना तर सगळं नीट होईल. आणि ते काय ते त्यांच्या ऍक्टिव्हिटीज पण घेत होते. रोज अशा करायच्या म्हणाले. आणि ते नानाजी काहीतरी म्हणतात त्याला, वोकल ऍक्टिव्हिटी. मराठीत त्याला आवाजाची कार्यशाळा असं म्हणतात. आमच्या वेळेला लहानपणी खूप क्लासेस होते असे. ते श्लोक म्हणायला लावायचे. हाव का? आता कुठे असतात असले क्लासेस? पण नानीजी, आता मात्र अथर्वला रोज त्या क्लासला न्यावं लागेल. अगं बाई, किती वाजता? 4 वाजता. म्हणजे तो शाळेत येईल, जरा आराम करेल, मग 4 वाजता त्याला त्या क्लासला सोडायचं आणि संध्याकाळी रेवतीकडे अभ्यासाला. शिवाय मी सुद्धा रोज त्याचं वाचन घेणारच. अहो, किती काय काय करायला लावणार आपण? दमून जाईल पोर. काही दमत बिमत नाही. पण तू मध्ये पडू नकोस. शिस्त म्हणजे शिस्त. काय मुलांचा सगळा दिनक्रम पार पडलाच पाहिजे. बरं बाई, तुम्हाला जे हवं ते करा, फक्त त्याला खेळायला थोडा वेळ मोकळा ठेवा म्हणजे झालं. ते बघतो मी. चल चल तू जेवायला वाढ. काय खूप काम आहेत ना तुला. नानाजी, नानीजी बघा ना, आता आधीच आपल्याला काही काम कमी आहेत का? आता आपल्या कामाचा बाप एवढा वाढलाय. आता अथर्वला तिथे सोडायचं आणायचं कसं काय जमणार आहे? मला तर टेन्शनच येऊन राहिलं. अरे कसले टेन्शन? तुम्ही बायका नाही एखाद्या बारीक गोष्टीचा फार भाऊ करता बुवा. हे बघ, मी आणि महाजनी चालायला जातो की नाही, मग त्याच्या क्लासच्या वेळेत आम्ही आमचं फिरायचं टाइम टेबल जमवतो. त्याला घेऊन जायचं, तिकडे क्लासला सोडायचं, मग आम्ही फिरायचं आणि मग येताना त्याला घेऊन यायचं. आहे काय नाही काय मग झालं तर. पाहिलंच ना राधिका, दुधापेक्षा दुधावरची साय जास्त प्रिय आहे. हेच एखादं काम जर मी सांगितलं असतं ना तर झालं असतं का बघ. मग कळलं कोणाच्या पोटात दुखतं कळलं. वाले हा बघ, हा पण वेळ झाला. मिळाली का रे सगळी भाजी? हो. अहो नानीजी दादरच्या मंडईतून आणली. तिथे होलसेल मध्ये स्वस्त मिळते ना, मग एकदम आठवडाभराचा जिन्नस घेऊन आलो. बरं झालं. हात पाय धुवून घे, जेवायलाच बसा आता दोघं. चल ग. हो नानीजी, तुम्ही दोघं नसता आता माझं काय झालं असतं कुणास ठाऊक. अगं देव एका हाताने घेतो पण 4 हाताने देतो. खरंय तुमचं. आता आनंद भाऊजींचे ते दोघंही माझ्या कामासाठी खूप प्रयत्न करतायत. आता हे सगळं त्या शन्याला कळायला नको म्हणजे झालं. नाही तर 4 घास सुखाचे खाऊ द्यायची नाही ती. उगाच आनंद भाऊजींना त्रास त्याचा. अगं तिला दुसरं येतंय काय? ऑफिस मध्ये ती हेच करत असणार. आणि मला खात्री आहे ती काही ऑफिस मध्ये फार दिवस टिकणार नाहीये आता. खरंय. ईशा, सो सॉरी. हो, काय झालं? काही नाही, छान दिसतेस तू. तू किती उशीर केलास यार? मी केव्हाची थांबली इकडे. मला बोर झालं खूप. सो सॉरी, निघायला उशीर झाला. एवढं काय काम असतं ग? अगं सध्या खूप प्रेशर आहे माझ्यावर. सध्या गॅरी नाही आहे ना इकडे, त्यामुळे सगळा वर्कलोड माझ्यावर आहे. खूप रिस्पॉन्सिबिलिटीज असतात माझ्याकडे. तुला बोर होत नाही का काय अशी नोकरी वगैरे करून? खूप बोर होतं ग. पण तसे मी अर्धा दिवस लुडो खेळत असते आणि अर्धा दिवस क्लॉककडे बघत असते की कधी एकदा निघते इकडनं. यू नो व्हॉट, एकदा ना अशी छान घसघशीत 50 कोटीची लॉटरी मिळाली पाहिजे. मग सेट होईल सगळं. काय करशील ग एवढ्या पैशांचं? माझं ठरलंय सगळं. मला ना खूप ट्रॅव्हल करायचंय. आय वॉन्ट टू गो अँड सी युरोप, आय वॉन्ट टू गो अँड सी इटली, आय वॉन्ट टू गो अँड सी जपान, आय वॉन्ट टू गो अँड सी एव्हरीथिंग. ओह गॉड, काय मजा येईल. हे यार सॉलिड प्लॅन्स आहेत तुझे. प्लॅनच नुसते, एवढं नशीब कुठे आहे. हे हॅलो, तू नको नशिबाबद्दल बोलूस. तुझ्याकडे अख्खा गॅरी आहे. तू तुझ्यासाठी वाटेल तेवढे पैसे खर्च करतो. माझ्याकडे काय बाबा, असं पण नाहीये कोणी.
अच्छा समवन इज अ न्यू बॉयफ्रेंड हा शट अप डोंट वरी शोधू कोणतं सॉरी सॉरी इटालियन फूड लेट्स गो नानीजी एवढी भाजी बास ना की आणखी आणू? काय ग राधिका? दादा आता बास हा भाजी, आणखीन आणशील ना तर खराब होऊन जाईल ना. अरे बायको कुठे आहे? ती कुठे असणार भैताड? दिवसभर टीव्ही बघत लोळत पडलेली असते, काही काम ना धाम. दादा असं काऊन बोलतोस तू तिला? तिला काय कमी कामं असतात का? आता सुजयची शाळा, तुला काय हवं नको पाहते, सगळंच तर करते ती. तिला फोन कर बर, तू सकाळपासून इथेच आहे, काळजीत असेल ती. नाही नको, मीच जातो घरी आता. चला येतो नानीजी, चल येतो बाले. हं? बर उद्या या. राधिका ए, तू कशाला आली इथे? हा राधिका अगं हा सारखा म्हणत होता आत्याकडे जाऊ म्हणून आलो. मी कुठे म्हणालो? खोटं बोलू नकोस हा. डांबरेट झालाय हल्ली. बाबांना बघितलं ना म्हणून घाबरून खोटं बोलत असेल. हो हो माहिती आहे मला, घाबरतो. झालं ना भेटून आता, चला निघा चला. अरे दादा असं काऊन बोलतोस तू? आता असू दे ना, तू बस ग वहिनी. एवढ्या भाज्या? काही कार्यक्रम आहे का? अगं उद्या ना आमच्याकडे दामले कुटुंबियांचं गेट टुगेदर आहे. सगळे यायचेत ना जेवायला. काय ग राधिका? कुठे काय? कोण आहे? वहिनी तू बस ना. चल सुजय, तुला लाडू देते. चल. काहून आली का इथे? हा तुझं काय काम धंदा नाही का? स्वयंपाक वगैरे नाही का? उठ सूट फिरत असते भैताड. शिरीष, नानी ती काय आहे ते मला माहिती आहे चांगलं. हा हे बघ, त्यांच्याकडे पाहुणे येणार आहेत म्हणून एवढी भाजी आणली. अजून काय माहिती हवी? हा झालं सगळं विचारू. चला निघा चला. सुजयला मी घेऊन येतो, जा तू हो पुढे. चल. नक्की काहीतरी गडबड आहे. हे पण इथंच आहेत. कसली तयारी चालली आहे एवढी? काय कसला विचार करते चित्रा? तू हो पुढे. मी आलो म्हटलं ना त्याला घेऊन. जा चल. हो जातीये मी. नानीजी, वहिनीला काही संशय तर नसेल ना आला?